CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिखली येथील रेणुका माता यात्रेनिमित्त निघणाऱ्या मानाच्या वगदीच्या तयारीला सध्या वेग आला आहे। अनेक वर्षांची परंपरा असलेली ही वगदी तयार करण्याचं काम उगवे कुटुंबातील कारागीर 5व्या पिढीपर्यंत सातत्याने करत आहेत। यात्रेच्या दिवशी सकाळी वागदीची मिरवणूक निघते आणि भाविकांनी केलेला नवस या वगदीला मूळ लावून फेडला जातो। कोटी कोटी हिंदूंचे श्रद्धास्थान चिखलीचे ग्रामदैवत माता रेणुका या यात्रेनिमित्त दिनांक 2 तारखेला मानाची वगदी हे गणेशनगर वडा खालून निघणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी आणि गळकरींनी वेळेपूर्वी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व शांततेत दर्शन घ्यावे। विशेषतः लहान मुलांची काळजी करावी, कारण ते लहान मुलं गळकरी म्हणून आपण वर्त लटकवतो, त्या लहान मुलांना न पाडता आपण त्यांची विशेष काळजी करावी। महिलांनी व वृद्ध माणसांनी विशेष काळजी घ्यावी। स्वतःचे दागिने मौल्यवान वस्तू यात्रेमध्ये आणू नये ही संस्थांतर्फे ही नम्र विनंती करत आहोत। जुन्या गावातील देशमुखांची मानाची वगदी म्हणून तिचे विशेष महत्त्व आहे। वगदी मजबूत राहावी यासाठी आधी तिची दुरुस्ती करून काळजीपूर्वक तयारी केली जाते। उगवे कुटुंबातील कारागीर आपल्या कौशल्याने आणि मेहनतीने ही परंपरा आजही जपत आहेत। सीताराम उगवे आणि देविदास उगवे यांच्या परंपरेला पुढे नेत याही वर्षी भगवान उगवे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत उगवे यांनी वागदी तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतली असून यात्रेपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र कार्यरत आहेत। नाव गणेश भगवान उगवे आणि मी ही वगदी माझ्या वडिलोपार्जित म्हणजे भगवान देविदास उगवे, त्यांचे वडील देविदास सीताराम उगवे आणि माझ्या वडिलाचे आजोबा सीताराम तुकाराम उगवे, म्हणजे जवळपास 4 पिढ्यापासून ही परंपरा चालू आहे आणि ती परंपरा मी पुढे नेत आहे। असे हे वगदी आम्ही तयार करतो आहे। आणि तसेच ही वगदी वतनदार मंडळी चालवतात। CCN न्यूज साठी रोहित मोळवणे सह इम्रान शाह, चिखली, बुलढाणा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।